बघायची यार. खरंय, ह्या मुलींना वेळेची किंमत नाही हेच खरं. मुलींना म्हणे बरोबरीचे अधिकार द्या. कसले आले हो बरोबरीचे अधिकार? आधीच पूर्ण अधिकार बडकावून बसले. आज 33% आरक्षण मिळालंय, बघता बघता 50%वर पोहोचणार आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. चोर पावलांनी ते 100% होऊन जाईल आणि मग बसा शंक करीत. ह्या मुलींच्या घड्याळाला काटे नसतात हेच खरं. म्हणून तर यांना वेळेची किंमत नाही. लाड चाललाय तो लाड, बायकांचे लाड, आणखी काय यार. लवकर आहे ना. ह्या सर्व राजकीय पक्षांनी बायकांना ब्लँक चेक देऊन ठेवलाय. रेल्वे आणि बस मध्ये फुकट प्रवास. उद्या तर सिनेमा हॉल, नाट्यगृह, कोणत्याही मॉल मधून कोणतीही वस्तू उचला आणि दमडीही खर्च करू नका, असंही सरकारी फतवा निघायचा. मान्य आहे, बायकांवर पिढ्यानपिढ्या अन्याय झाले, पण का त्या सर्व पिढ्यांचे कर्ज आमच्याच पिढीनं फेडायचं? टेलीफोन है बजता रिंग रिंग रा रे, हो मेरे दिल का टेलीफोन है बजता. हॅलो, हा बाबा. अरे मी लायब्ररीत आहे. का म्हणजे? अरे परीक्षा जवळ आली ना, अभ्यास करायला नको का? तू कुठं आहेस? लायब्ररीत? अच्छा, कॉलेजच्या लायब्ररीत. मी विद्यापीठाच्या लायब्ररीत आहो. चल नंतर बोलू. हा चल ठेवलं. जर राजा हरिश्चंद्रही मोबाईलच्या काळात जन्माला आला असताना त्यालाही खोटं बोलावंच लागलं असतं. अरे तू आहेस म्हणून मी आहे, तू नसता तर आमचं काय झालं असतं? अरे तू कृष्ण कन्हैया आहेस, क्षणाक्षणाला खोटं बोलणाऱ्या आमच्या पिढीच्या वस्त्रहरण तूच थांबवतोस. तूच आम्हाला वस्त्र पुरवतोस. पूर्वीचे प्रियकर प्रियसीच्या डोळ्यात बघून सारं विश्व दर्शन करत होते आणि आम्ही आजचे प्रियकर प्रियसीच्या डोळ्यात न बघता तुझ्यात डोकावून सारं ज्ञान प्राप्त करतो. ये आता तू कधी ये. सेकंद लाव, महिने लाव, वर्ष लाव, तास लाव, दिवस लाव. 7 जन्मानंतर आलीस ना तरी चालेल. आता तू आहेस ना. आता तूच माझी प्रियसी आणि तूच माझा मित्र. तूच माझा जीव आणि तूच माझा प्राण. लब से लब लब लब.
बघितलं मित्रांनो, आजचं हे प्रेम काव्य जिवंत हाळा मासांच्या व्यक्तीपेक्षा निर्जीव मोबाईलवर अधिक प्रेम. प्रेमी प्रेमिकांनी एकमेकांची गुलुगुलू गोष्टी करण्याचा काळ कधीचाच भूतकाळात जमा झालाय. आणि आता काळ आला आहे तू तुझ्यात आणि मी माझ्यात. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी. किती उशीर? अजून किती वाट बघायची? त्या मुलांना ना वेळेची किंमत नाही हेच खरंय. मुलांना म्हणे बरोबरीचे अधिकार द्या. अहो कसले आहेत बरोबरीचे अधिकार? हजारो वर्षापासून सर्व अधिकार बळकावून बसलेत. मैत्रिणीला भेटायलाही यांना वेळेवर येता येत नाही. खरंय एक गोष्ट तर खरंय की यांच्या घड्याळाला काटे नसतात. बरोबर. हो, ह्यांना काय माहिती की ह्यांना भेटायला यायला वेगळी वेगळी कारणंही सांगावी लागतात. आता जसं आईला सांगायचं झालं तर मैत्रिणीकडे नोट्स आणायला चालली आहे आणि बाबाला सांगायचं झालं तर आज एक्स्ट्रा क्लास आहे. कोणाकोणाशी काय खोटं बोललं ते सुद्धा लक्षात राहत नाही. आणि एवढी धडपड करत तिथे या तर अजून मित्राचा पत्ताच नाही. खरंय माणसाने ना मैत्रीच करू नये, म्हणजे म्हणजे हा त्रासच भोगावा लागत नाही. नेहमीचंच नाटक झालं. अगं सॉरी, थोडा उशीर झाला मला. तुझं सॉरी माझ्या डोंबल्यावर. 2 तास झाले तुझी वाट बघते इथे. निघून जावं असं 100दा मनात आलं पण नाही गेले, थांबले इथेच. मला ना एक गोष्ट चांगलीच कळली प्रतीक. काय? तुला ना वेळेची अजिबात किंमत नाहीये. अगं आणि हो, आपण आलात धन्यवाद. नमस्कार, निघते मी आता. कुठे? अगं थांब. अगं कुठे चालली? अगं थांब. अगं ऐकून तर घे. अगं 1 मिनिट ऐकून तर घे मला माझी. काही नाही ऐकायचं तुझं. अगं 2 मिनिटं फक्त. नाही. अगं माझी बाजू तर ऐकून घे. तुझी बाजू खरी आहे हेच म्हणत आहे का तुला? अगं दुसरी बाजू तर जाणून घे. कसली दुसरी बाजू? हा, आणि काय ऐकायची मी? नेहमी सारखं तेच कारण देत सुटशील. आज स्कूटर घरी नव्हती, धाकटा भाऊ स्कूटर घेऊन गेला होता. आईनी दळण आणायला पाठवलं होतं आणि बाबांनी तुला तर माझी सगळी कारणं पाठोपाठ आठवण आहे. हे देवा, परमेश्वरा, तूच काहीतरी कारण सांग रे देवा. हा, बोल ना आता, बोल. आता का गप्प बसलास? अगं बघ बघ बघ, तो मावळतीच्या सूर्य बघ किती छान दिसतंय, अगदी तुझ्यासारखा. हो का? तुझ्या असल्या खोट्या कारणांमुळे आपल्या प्रेमाचा सूर्य मावळतीकडेच चुकलाय. बघ बघ, तुझ्या मैत्रिणीच्या गाला कशी रागाची लाली आली आहे ते. ती लाली रागाची नाही, ती तर रोमॅन्सची लाली आहे. रोमॅन्स, आणि तो एक तुझ्याशी. वेळेची किंमत नाही ज्याला, त्याच्याशी कसला आलाय डोमलाचा रोमॅन्स? अगं वाट पाहण्यातच तर खरा रोमॅन्स असतो. आणि मैत्रीण रागाने लाल असली ना तेव्हाच तर विचारायचं असतं, काय लग्न करशील माझ्याशी? लग्न? आणि ते तुझ्याशी? त्यापेक्षा त्या डोंगराच्या कडेवर जाऊन पुढे नाही का घेणार मी? अगं काय बरं थांब, उडीच घ्यायची आहे ना? हो. चल सोबत जाऊन उडी. अगं अगं थांब. अगं थांब थांब थांब. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वी प्रियतीला एकटीला प्रियकराची वाट बघावी लागत असे. मग काय, तिची संताप आणि चिडचिड स्वाभाविकच. पण तरी किती भांडत तंटत का असेना, यांनी प्रेमाची याचनाही केलीच. आता वळूया मोबाईल युगाकडील प्रियकर आणि प्रियसीच्या संभाषणाकडे.
जिवंत हाड्या मासांच्या माणसांचं महत्वच नाही आहे. महत्व आहे तर फक्त त्या मोबाईलचा. काय करणार मग मी? तुझी वाट बघता बघता कंटाळून गेलो होतो. आणि कंटाळा आला की त्यावर एकच रामबाण उपाय. कोणता? तो म्हणजे मोबाईल. हा, तर मग जायचं ना त्या मोबाईल बरोबरच फिरायला. त्या मोबाईलच्याच गड्यात हात टाकून गुलगुल गोष्टीही करायच्या. अरे त्या मोबाईल सोबतच रोमॅन्स करायचा ना. मैत्रीण हवीही कशाला आहे तुला? अगं मोबाईल सोबत तो रोमांस आहेच ग, पण थोडासा रोमांस तुझ्याशी आहे ना. तू आलीस इतका वेळची, सांगायचं ना मला. सांगितलं नाही? अरे चांगला धक्का दिला. असा ताना पडला होता तरीही हातातून मोबाईल सुटला नाही तुझ्या. एकदा प्रियसी हातातून गेली तरी चालणार, पण मोबाईल सुटता कामा नये. परत बसलं त्यात डोकं टाकून. खरं आहे, पण काय ग, मला गदा गदा हलवायचं ना. माझ्या हातातील फोन हिसकायचं. फोन हिसकावून घ्यायचा. ते घेतलं असतं ना तर तू तर माझा जीवच घेतला असता. हो, तेही खरं आहे म्हणा. हा, नाही म्हणजे जीव नसता घेतला ग. एखादी दुसरी थोपाडीत अशी मारली असती ना, चुकून, हा अगदीच चुकून. थोबाड बघा थोबाडीत मारणाऱ्याचं. तू एक थोबाड्यात लावली असती ना तर मी 4 हाणल्या असत्या. जुन्या काळातली प्रियसी नाहीये म्हटलं मी, मोबाईलच्या जमान्यातली प्रियसी आहे. ताबडतोब शूट केलं असतं आणि तेव्हाची तेव्हा पोलिसात तक्रार केली असती. सॉरी, मान्य आहे मला. सॉरी, व्हेरी सॉरी. पण काय ग, जर मी त्या मोबाईलच्या डोहामध्ये गटांगड्या खात होतो तर तूही त्या मोबाईलच्या भोवऱ्यामध्ये गरागरा फिरत होतीस ना. तर काय करणार मग मी? माझाही मोबाईल सोबत रोमांस सुरू होता. अच्छा, ठीक आहे ना. ठेव रोमांस ह्या मोबाईल सोबत. मित्र कशाला हवा तुला? निघतो मी. ए, धमकी कोणाला देतोय हा? हे तुलाही चांगल्याने माहिती आणि मलाही. मोबाईल हाच खरा मित्र, सच्चा प्राणसखा. हो का? पण तोही 2-3 वर्षांनी बदलावाच लागतो. हा, आणि तो तुझा प्राणसखा काही कायमचा राहणार नाहीये. हा, हो का? तर मित्र हेही कुठे कायमचे राहतात? तेही 2-4 महिन्यांनी तर बदलावच लागतात ना. आता तुलाच बघ, या वर्षाचा तू माझा पहिला, दुसरा, तिसरा, 7वा मित्र आहेस. काय? 7वा? अरे रे, किती घाबरलास. काळजी करू नको रे, तुझा चॅनल इतक्यात तर बदलणार नाहीये मी. चॅनल? तू काय चॅनल बदलशील? नाही तुझा रिमोटच गायब केला ना तर बघ, 7वा जरी असलो ना, मी 7वा जरी असलो ना तरी अग्नीला साक्ष ठेवून 7 फेरे तुझ्याशीच येणार. आणि त्याच अग्नीला साक्ष ठेवून मी 7 उलट फेरे केव्हा घेणार ना तुला कळणार सुद्धा नाही. चालेल मला. विल यू मॅरी मी? चॅनल बदलावा इतक्या सहजपणे मित्र बदलवणारी आजची ही पिढी. पण प्रेमाची याचना त्यांनाही करावी लागते. 7 फेऱ्यांचं महत्व त्यांनाही कळलं आहे. पण 7 फेरे उलट दिशेने घेण्याची भाषा आजची पिढी सहजतेने करत आहे. आता बघूया त्या मोबाईल पूर्वीच्या पिढीचा संसार.
अगं निघतोय मी, डब्बा झालाय ना. हो हो आणते आणते. अगं आण लवकर. आले आले. हो हे घ्या. आणि मी काय म्हणते, खालच्या डब्यात रश्श्याची भाजी दिली हा, सांडू देऊ नका. अगं तुला किती वेळा सांगितलाय ऑफिसच्या डब्यात रस्त्याची भाजी देऊ नकोस म्हणून. कोरडी भाजी दिली तिकडून या माणसाची तक्रार, रश्श्याची भाजी दिली तिकडून तक्रार. अगं वल्ली भाजी राहिली तर महत्वाच्या कागदपत्रावर सांगण्याची भीती असते, आणि कोरडी म्हटलं तर ते अगदी ठणठणीत असते. अहो पण मी म्हणते. तू दे. बर. आणि हा ऐक, हा आज मंदा येणार आहे घरी. हो परवाच तर येऊन गेली ना, आणि आज पुन्हा कशाला? अगं आली तर काय झालं, तिचा भावाचं घर नाही काय. अहो पण मी कुठे म्हटलं माझं घर आहे म्हणून. पण मला आज भरपूर काम आहे, पापड लाटायचे, वाळण टाकायचंय. तर ती का तुला कामं करू नको अशी म्हणते का? नाही नाही, ती तर मला आनंदाने काम करू देते. उलट तर मला पापड लाटायलाही मदत करते. आणि मग जाताना म्हणते, वहिनी एवढे मोठे पापड तुम्ही दोघच खाणार आहात का, अशी म्हणून पापडाचा गठ्ठाच लंपास करते. अगं नेले 4 पापड तर काय बिघडते. 4? अहो 40 पापड नेते ती. आणि बोलायची सोय नाही, मोठी नणद आहे ना, वडिलोपार्जित घर आहे, घरावर त्यांचा हक्क आहे. माझा हक्क मी वारंवार बजावणार, माझे सर्व अधिकार तुम्हालाच देणार, आणि बदल्यात बदल्यात पापड पळवणार. अगं तुला किती वेळा सांगितलंय ऑफिसला जाताना भांडण उकरून काढू नकोस. ऑफिसमध्ये सगळा मूड खराब असतो माझा. वा वा वा. ऑफिसवरून थकून आलं तेव्हा काही बोलायला गेलं तर म्हणणार, आता ऑफिसवरून मी थकून आलोय, आताच काही बोलू नको, शांतता हवी मला, शांतता. ऑफिसला जाताना बोलू नको, ऑफिसमधून आल्यावर बोलू नको. मी म्हणते मी बोलायचं तरी कधी. मी ना एक काम करतो, हा एका दिवसाची सुट्टीच काढतो, मग बसतो आपण दिवसभर इथं बोलत. काही नको, जा ऑफिसला. मला मेलीला घरातली कामं तरी होतील. हा कर कर, तू या मेलेल्या घरातली कामच कर. आमच्या ऑफिसच्या बायकांना बघ, घरची तर कामं करतेच करते, त्यासोबत ऑफिसली सगळे कामं करते. हो. तुझ्यासारखी नाही बसली आहे घर कोंबडी. काय हो, 10दा विचारलं होतं ना मी, हा बीए पूर्ण करू का, बीए पूर्ण करू का. इंग्रजी हा एकच विषय राहिला होता, तर म्हणाले कसे होते, काही नको, ग्रॅज्युएट होऊन तुला कुठे नोकरी करायची आहे. आणि आज तर ऑफिस मधल्या बायकांचे गुणगान गातात काय. साहेबांची पाठ वळली की मेथी निवडणाऱ्या, स्वेटर विणणाऱ्या बायकांची महती मला सांगू नका. हो निवडतात मेथी आणि विणतात स्वेटर. त्यांना घरी टाइम मिळत नाही म्हणून ऑफिसचा रिकामा वेळाचा सदुपयोग वा करतात. वा वा, खूप छान. गले लठ्ठ पगार घ्यायचा, सगळी घरातली कामं ऑफिस मध्ये करायची. अशा बायकांची दाखले मला देऊ नका. कळलं, निघतोय मी. निघा निघा. मोठे. दोघांनी संसार मांडला. कायम भांड्याला भांड लागत गेलं, भांड्याला खोचे पडले. पान एकमेकांपासून दूर होण्याची भाषा करत होते, पण ते भाषेपुरतच राहिलं. आता बोलूया मोबाईल. हे घे तुझं टिफिन. आज किती वाजता येणार आहेस? अरे मला काही सांगता येते का, ऑफिसर झाल्यापासून जायची वेळ आहे, पण परत यायचं कधीच नाही सांगता येत. आणि ऐक, डाळ आणि तांदूळ कुकरच्या भांड्यात काढून ठेवले, 3 वेळा नीट धू, मगच कुकरला असेल, ठीक आहे. आणि ती मेथी काढून ठेवली होती, कृपया करून तेवढी निवडून ठेव बरं का. आणि आणि तिनं भांडेवाली येऊन गेली ना की बस. तेवढं भांडे. बस पुरे. तुला काय वाटतं का मी रिकाम टेकडा बसलो असतो काय? वर्क फ्रॉम होम म्हणजे तुला काय खायची गोष्ट वाटते काय? अरे हो, अगं एकदा कम्प्युटर सुरू केलं ना की सतत काम असतात, बॉसचा कॉल असतो, मीटिंग्स असतात, आणि घरी काम करतो म्हटलं की हे शेजारच्याने हातला सतत फोन करतात, आणि फोन नाही उचलला तर घरी येऊन बसणार. जणू काही मी घरी काउन्सिलिंग सेंटर ओपन केलाय, आणि माझे मत विचार. उशीर होता मला, निघते मी, तू चालू राहते तुझं रामायण. बाय. त्यांना म्हणून काय उपयोग ग, जर तुलाच माझ्या कामाचं महत्व कळलं नाही. अरे दूध. संसारात भांडता भांडता कधी काढता पाय घ्यायचा आहे हे मागच्या पिढीला चांगलेच ठाऊक होते, पण आजची ही पिढी
बाप रे बाप, नी डोक्याला ताप. दुसऱ्यांचा विचार न करणारी, आभासी जगात रमणारी, हट्टवादीपणातून काढता पाय न घेणारी, उलट पक्षी एकमेकांच्या डोक्यावर पाय ठेवणारी. आता बघूया त्या दोघांच्या संसारातील गंमत. हे नको ते नको ते नको. 40 पापड केले होते, 40चे 40 घेऊन गेले. माझं ऐकतात कोण आहे घरात? ऐकत नाही ना, ऐकत नाही. म्हणजे माझी तर काही वागणूकच नाही हो घरामध्ये. कोणाला काही नको, काही हे ते. काय चाललाय तुझा? काही नाही. लगेच बोल ना, तेवढी पापड घे, तेवढी पापड घे. हे बघ, नसल पटत तुला तर माहेरी जा, आणि नसल करायचा संसार तर घटस्फोट घे, काडी मोड दे. बोलायला काय सोपं आहे नाही का? हा, अर्धा संसार झाल्यावर म्हणता घटस्फोट घे, काडी मोड दे म्हणून. अहो झिजले तुमच्यासाठी, त्याचे असे पांग फेडताय काय? काय करणार तर? नाही इलाज आहे माझा. कुठलीही एक गोष्ट तुला सांगितली तर तू नेहमी त्याच्या विरोधातच बोलते. एक अमुक करू नकोस म्हटलं तर हटून एक अमुकच करते. माझे अणुरेणू एवढे असणारे दोष आभाळा एवढे मोठे करते. दोष कोणात नसतं ग, पण त्या दोषला एनलार्ज करणं एवढं मात्र तुला जमते. कंटाळा आला मला सगळ्यांचा. एकमेकांचा राग द्वेष केल्यापेक्षा आपलं वेगळं झालेलं बरं. तुम्हाला बोलायला किती सोपं आहे नाही का? हा हो, पण घटस्फोटानंतर स्त्री कुणाचीच नसते, ना सासरची ना माहेरची. तुम्ही फेकलेल्या एका तुकड्यावर जगणारी एक भडंग बाई मी. एक गोष्ट लक्षात ठेवा, घटस्फोट एक दुधारी तलवार असते, ज्यात दोघांचाही अंत असतो. आणि काय हो, तुम्ही मला काडी मोड देणार? मी देणार नाही, तो देण्यात तुम्हाला भाग पाडतायस. सतत माझ्या डोक्याला भुंगा लावत असते. असे वागा, तसे वागा, असे करा, तसे करा. तुम्हा बायकांना ना माणसाच्या मर्यादेची जाणीवच नसते. तुम्हाला असते ना माणसाच्या मर्यादेची जाणीव? हा, मला लग्नापूर्वी कसं म्हणत होता, तुझ्यासाठी चंद्रसूर्य आणि चांदण्यांची बरसात करीन. आणि मागच्या गेले 2 दिवस पासून ओरडते आहे, अवकानिक संपलीये, दळून आणा दळून आणा. 1 नाही 2 नाही, वरून घटस्फोटाच्या बाता मारताय काय? हो, घेणच घटस्फोट. आणि चक्कीवरून दळण न आणल्यामुळे घटस्फोट घेणारी विश्वातली पहिली जोडी असेल आपली. तुम्ही काय देता घटस्फोट? साधा 1 कप चहा करता येत नाही का? पायजम्यातला आडी घालता येत नाही? काय बोलली? पैजेमात नाडी घालताय नाही काय? घालता येत. जा, आजपासून पैजेमात नाही घालणार मी. काय? हो, लुंग्या नेसीन, पण पैजामे नाही. लुंग्या? हो. लुंग्या नेसा ना? लुंग्या नेसा? लुंग्या नेसाल का? सांगते तुम्हाला आता लुंग्या नेसा. दोघांनीही भांडत संसार केला. विचित्र होण्याची भाषा करीत करीत ते कधी एकमेकांचे जीव की प्राण झाले हे त्यांना कळले नाही. आता वळूया मोबाईल युगाकडे. ऑफिस मध्ये जाणारी स्त्री आणि घरकाम करणारे पुरुष असे चित्र प्रकट होऊ लागले. ऐक ना, 1 ग्लास पाणी आणून दे ना. स्वतः घे. लहान आहे आता तू पाणी आणून द्यायला. आणून दे ना यार, प्लीज. नाही म्हटलं ना, आणि तुला दिसतो ना मी काम करतोय म्हणून. अरे आणून दे ना, आधीच टेन्शन मध्ये आहे मी. टेन्शन? कसलं टेन्शन? सांगते का कसलं टेन्शन? काय नाही. अगं सांग ना, काय झालं सांग. अरे ते मागच्या आठवड्यात मी बँकेला लिहून दिले होते ना की मला प्रमोशन नको आहे म्हणून. इतक्यांदा सांगूनही त्यांनी मला प्रमोशन दिले. आता मला सांग, असं एंड वेळेवर नागपूर सोडून जाणं कसं शक्य आहे बरं? इट्स इम्पॉसिबल. कसला आला इम्पॉसिबल? मी काय म्हणतो, ऐक ना, तू
नाही म्हणजे झालं ना. तू आता अर्धा आयुष्य नोकरीचा केला, आणखी किती दिवस? घराकडे तुझे काही कर्तव्य आहेत का नाही? वर्क फ्रॉम होम करता करता घरची कामं करता येतात. काही काय बोलतोय रे, जे मनात येईल ते. अरे प्रमोशन म्हणजे काही खायची गोष्ट वाटत आहे का तुला? वर्क फ्रॉम होम नाही आहे प्रमोशन. एकांतवासात काम करा, एकट्यात राहा, हाताखाली कोणी नाही आणि वरही कोणी नाही. अशी कसली आली नोकरी? सारं पोरखेड. इथे एक्झिक्युटिव्ह माणसं सांभाळावी लागतात आणि पगार वाढ म्हटला तर तुझ्याकडे वर्षाला 10-20 हजार वाढते. अरे माझी वर्षाची 5 लाखाची घसघशीत वाढ होणार आहे. आहेस कुठे तू? हे बघ, मला जे वाटलं ते बोललो मी. आता आता बोलशील काय? अहो हे, काय एक म्हणते? मिनिट. अहो, अरे वरून डायरेक्ट अहो वर. ऐक ना आता, मी का म्हणत होती, तूच का नाही नोकरी सोडत? म्हणजे झाले ना तुझ्या आता वर्क फ्रॉम होम किती वर्षापासून. आता मस्त पैकी घर सांभाळ, आराम कर. तुला वाटत असेल ना तू कुठे बाहेर फिरून ये. एखादी हिल स्टेशनला वगैरे मित्रांनाही घेऊन जा. अरे मी करून देते तिकीट. ए, वा, प्रमोशन तुला मिळालाय आणि नोकरी मी सोडू? म्हणजे तुझी नोकरी नोकरी आणि माझी नोकरी काय पोरखेड? एकदाच सांगतो तुला, तुला सोडीन पण नोकरी सोडणार नाही मी. आणि मीही जर हेच म्हटले तर की एकदा तुला सोडणार पण नोकरी सोडणार नाही. म्हण ना, म्हणून दाखव. तसा पण तुम्हा बायकांना आता संसारापेक्षा करिअर मोठा वाटायला लागलाय. नवऱ्यापेक्षा बॉस जवळच्या वाटायला लागला, नातेवाईकांपेक्षा कलिग जवळच्या वाटायला लागले. हो खरे आहे ते. आणि त्यात काय वाईट? अरे आम्हा स्त्रियांना वाटतं आमच्या संसारापेक्षा करिअर महत्वाचं. आणि नवऱ्यांवर अवलंबून राहण्याचा काळ गेलाय आता. 21व्या शतकात राहतो आपण. आता तर नवऱ्यांनीच नोकरी सोडून भाकरी भाजीचं काळ आलाय. आणि संध्याकाळ होताच मस्त पैकी नट्टापट्टा करून, गुडगुडीत दाढी करून, छान सेंट मारून बायकांचा तास अन तास वाट पाण्याचं काळ आलाय. ए, विसरू नकोस, IT इंजिनियर आहे मी. आणि तूही विसरू नको, मीही बँकेत ऑफिसर आहे. नवरा आहे मी तुझा. आहे नाही होता. आता आपली भेट सरळ कोर्टात. ए, कोर्टाच्या धमक्या देऊ नका. आधीच सांगतो, कोर्टाच्या धमक्या द्यायच्या नाही. मला हौस नाही तुझ्या बरोबर राहायची. तर मलाही काय हौस आहे तुझ्या बरोबराची. आता सरळ कोर्टात भेट तू. चल निघ मग. मी कुठे निघू? फ्लॅटवर अर्धी मालकी माझी आहे. मी तर इथेच राहणार. तू निघ जा. माझी अर्धी मालकी आहे, मी इथेच राहणार. मी इथेच राहील आणि इथेच राहून सगळं कोर्ट कचेऱ्या करणार. मीही इथेच राहणार आणि इथेच राहून काडीमोड घेणार. घटस्फोटासाठीची ठिणगी पडताच मागच्या पिढीतील नवरा बायको त्या ठिणगीचा वणवा कधीच पेटू देत नसत. पण ठिणगी कधी पडली आणि कधी भिजली हे त्यांनाच कळत नसत. काय करताय? माझ्या अंगावर शाल कशाला टाकताय? घालून घे, थंडी बघ किती आहे आणि कुडकुडतेच बघ किती. अहो, तुम्हाला शाल दिली ती तुम्ही अंगावर घ्यावी म्हणून. कणकण आहे ना तुम्हाला, अंगात ताप भरायला नको. अगं तू सोबतीनं असताना तापात एवढी हिंमत कुठे? राहू द्या उगाच खोटी स्तुती करू नका. खोटी स्तुती नाही ग, खरं सांगतो. माझ्या जीवनाचा राम रणगाड्यात खूप साथ दिलास बघ तू माझी. कसली साथ दिली हो? सदा न कदा तुमच्याशी भांडतच राहायची. मला हे हवं आहे, मला ते नको, असे वागा तसे वागा. केवढी कटकट करायची ना हो मी. मीही काही कमी भांडखोर नव्हतो ग. तू जे बोलायची त्याच्या विरुद्धातच बोलायचो नाही. सवयच लागून गेली होती ग मला ती. तुम्हाला आठवतंय
एकदा भांडता भांडता आपण घटस्फोटापर्यंत पोहोचलो होतो. मीही रागारागात माहेरी निघून गेले होते. त्या दिवशी तर मी शपथच घेतली होती तुमच्याशी परत भेटणारच नाही म्हणून. मी ही 3 दिवस तुझं तोंड पाहिलेलं नव्हतं, पण का कुणास ठाऊक चौथ्या दिवशी माझे पावलं आपोआप तुझ्या दाराशी आले. मी वस्तात होते बरं का, एका शब्दानेही बोलले नाही. पण तुम्ही जायला निघाले तेव्हा मीही माझी बॅग घेऊन तुमच्या पाठोपाठ जायला निघाले. मीही तुला ये असंही म्हटलेलं नाही आणि नको येऊ असंही म्हटलेलं नाही, पण मनातून वाटायचं ग तू परत घरी यावी म्हणून. ओळखलं होतं म्हणा मी ते. तरुणपणे किती भांडतो ना ग आपण. हो ना. आता कळतंय किती मूर्खपणा करायचो आपण. हो. पाखरं उडून गेलेली असतात ग. एकमेकांचं अस्तित्व ही संपलेलं असतं आणि आता तुझ्याशिवाय ही करमत नाही. आता फक्त वाटतंय तुझा साथ असावा शेवटच्या क्षणापर्यंत. नाही नाही, अहो हे काय बोलताय. प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं शेवटच्या क्षणी तिच्या हातात हिरवा चुडा असावा, कपाळावर कुंकू असावं आणि आणि तिचा शेवटचा श्वास. नाही नाही, प्लीज रिक्वेस्ट आहे तुला, असं बोलू नकोस. फक्त अखेरपर्यंत माझा साथ दे ग. हो ती तर मी देणारच. जीवन जगण्याचा पूर्व अनुभव कोणालाच नसतो. जीवन जगता जगता आपण आपलं आयुष्य किती अधिक जगून घेतो हे आपल्याला त्या क्षणी कळत नाही, पण कालांतराने ते कळतं. तेव्हा वेळ निघून गेलेली असते आणि मागे होऊन जातात फक्त होर पडण्याची. पण जखमा शिकवण देऊन जातात. हे नव्या पिढीबाबत कसं घडेल आता आपण ते पाहूया. बस ना, उभी कशाला होतेस, बस. अरे तू पण बस. कसा आहेस तू? कसा दिसतोय? खरं तर काही सांगायचं नाही यायचं. क्षणभर तर मी तुला ओळखलंच नाही. मलाही ओळखायला उशीरच लागला ग. 3 वर्ष लोटलीत ना. हो ना, मोजणंही अशक्य आहे. तुला आठवतं आपलं डिवोर्स झालेला क्षण? तो क्षण आजही माझ्या मनात घर करून आहे. तो क्षण विसरणे मलाही शक्य नाही ग. तेव्हाही जाणवत होतं काहीतरी चुकतोय, पण तरुण वयातला हट्टीपणा होता ना. अगदी शेवटच्या टोकावर जायचं आपलं भांडण. नोकरी सोड म्हणून मी तुझ्या मागे विनाकारणच लागले. प्रमोशन तर मीही सोडूनच दिले होते आणि त्यानंतर काळाच्या ओघात नोकरीही सोडून दिली. डिवोर्स नंतर जी नोकरी करण्याची कुंकू मावळून गेली होती. तू जे म्हणायचं ना तेच खरं ठरलं. तुझं कसं सुरू आहे वर्क फ्रॉम होम? कसला वर्क फ्रॉम होम? कधीचाच राजीनामा दिला नाही. पैसे कमवण्याची इच्छाच संपली ग. खरं म्हणजे आयुष्याची ऊर्जाच संपली. भांडत होतो, तंटत होतो, पण आयुष्याची मोज होती एकाएकी तीच ओसरली. पुन्हा लग्न नाही केलं? इतका होरपळून गेलो होतो की पुन्हा लग्न करण्याच्या धाडसच झालं नाही. माझी काही तशीच अवस्था झाली होती. विचारणा अनेकांनी केली, पण माझी नकार घंटा मात्र कायमची
पुन्हा माझ्याशी बोलावं असं कधी मनात नाही आलं तुझ्या? आलं ना, अनेकदा आलं. पण वाटलं आपली चुकी होती कदाचित. खरं तर माझंही मनात आलं ग, पण तरुण वयातला अहंकार आडवा आला. करिअरच्या मोहात आपण तेव्हा काय करत आहे ना हे कळलंच नाही. खरं तर आयुष्य एकट्याने जगणं किती अवघड असते ना याची जाणीव नव्हती. आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा हातातून सारं काही निघून गेलं होतं. कामात इतका व्यस्त होतो की एकटे पण जाणवलंच नाही. पण पण आजकाल आज असं वाटतं कुणाची तरी साथ असावी, एखादी हक्काने भांडणारी व्यक्ती असावी. विचार कसला करताय? विचार ना, सांग त्याला की तू किती किती अधीर झाली आहेस. सांग. विचारावं का परत तिला? करायचा का धाडस? तरुणपणी गुडघा टेकून प्रपोज केला तसं आजही करायचं का? तरुणपणी याने जसं प्रपोज केलं तसं आज आपण करायला काय हरकत आहे? खरंच काय हरकत आहे? पुन्हा पुन्हा लग्न करशील माझ्याशी?